आज फॉर अ चेंज किचन इज लुकिंग समथिंग डिफरंट. काय चालला? तू बनवला? छान आहे रे. काय काय टाकलेस? कांदा, मिरची, लसूण, रवा, हळद. एक मिनिट, लसूण कुठं दिसलं? लसूण नसतं. म्हणजे याने नाही बनवले. असं चला, सकाळचे वाजले आहेत 8:15. आज सगळे उठलेत. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. टिफिन रेडी आहे, जेवण रेडी आहे, नाश्ता रेडी आहे. मला एवढं नको आहे पण. आई या. किती दिवसाने आली आहे ना, महिन्याने. बरं वाटत असं जरा बाहेर पडल्यावर किती छान वाटते. मस्त निसर्गाच्या सानिध्यात तर अजून छान वाटतं. सकाळी सकाळी फ्रेश वाटतं. मामांचं एक वाईट झालं ना. मामा आम्हाला सोडून गेले, म्हणजे अचानक त्यांचं हे झालं, तब्येत खराब झाली. आमच्या इथे जे मामा आणि मामी जे काम करत होते ना, त्यामुळे मामा आहेत ते ऑफ झाले. तर झाला महिना झालाय त्याला. खूप वाईट वाटतं. महिना पण नाही, जास्त झालं. छान वाटतंय ना. सकाळच्या टायमात राहशील का तू माझ्यावर इकडे? माझ्यावर राहशील? दरवेळेस इथे आलं की दरवेळेस सनीच येणार आहे मी. लवकरच डेव्हलप थोडंसं करू. प्लॅन्स मस्त weekend. खूप गोष्ट आहेत आमच्या डोक्यात, पण ते डोक्यात असणं आणि ते एक्झिक्यूट करणं, इट्स टू डिफरंट थिंग. हा एक एक हळूहळू पाऊल घेतो आम्ही. जसं आमच्याने जमणार आहे तसं आम्ही नक्कीच करणार आहोत. लेट्स सी. सगळं पूर्ण काकड्यांचंच आहे का? हा, सगळं काकडी. नंतर मिळालं मेथी ना. मेथी. दिस इज मुळा. दॅट इज काकडी. काकडी पण मस्त आहे. मला आजच कळलं की काकड्यांना पण छोटे छोटे काटे असतात. हे बघ, ते म्हणजे तुझी वॉश केल्यानंतर झाड हेच आहे आपलं, काजूचं आहे ना. हे काजूच आहे. मला नाही एवढं नॉलेज झाडांचं. आता फक्त काय कळतंय. हे आलं. स्वप्नाली वहिनींना आणलं ना, सगळं सांगतो. बाबा एवढा आहे त्यांना नॉलेज. ऍक्च्युली त्यांच्या फॅमिलीमध्ये ते आहेत का प्लांट्ससाठी. त्यांचे दादा जे नेचरला जास्त जास्त हे नेचरला हेच आहे, चिक्कूच आहे. छोटे छोटे त्याला हे आले. प्लेनचाच आवाज आहे. जोरात आवाज होतो ना. एवढं निघाला. पालक, माठ, काकडी, मुळा. स्वात्याचं घर.
त्याची ते मस्त वालाचं लावलंय. केवढे मोठे झालेत बघा झाड. मस्त वाटतंय एकदम. याच्यातला पण तो काढून टाका पत्ता. सावकाश वर खाली आहे ना. आता सुरुवात झाली चालायला. भीती वाटते हळूहळू. त्याच्यावर फोटो काढा. चांगले येतात. मी काढले. कानाला लावलेला नाही. ही पिशवी घ्या. दे ना. घ्या मामी. मुळा आणला 4-5 ना. चांगला नाही राहिलं. कवाची वाट बघ. मुळा चांगला होता तो. अगं नाही आत्ताच मी झाले 2-3 दिवस झाले आलायला लागले. राहू पण काय चांगलं नाही झालं ते अजून. थोडं अजून टाइम लागेल चांगला. पण आता जरा जरा तरी चालते. पण आता वेळ पण नाही ना. मग सनीला म्हटली चल. बस ना. बस झालं बस. सनीला म्हटलं चल आता. मग त्याला पण आता जायचंय क्लिनिकला. म्हटलं जाऊन पूर्ण दिसते. छान दिसत. छान वाटलं एकदम. निसर्गरम्य असं. आणि एकदम अर्ली मॉर्निंग आलंय म्हणून अजून सनराइज, फ्रेश फ्लावर्स, फ्रेश व्हेजिटेबल्स. आई तुम्हाला कसं वाटलं एवढ्या दिवसानंतर? मला तर खूपच छान वाटले. 4 महिने झाले ना. 4 महिन्याने आले आणि मला तर चैन पडत नव्हती घरामध्ये. एकदम कधी जाते पण चालायला जरा भीती वाटते इथे ना. असं म्हणजे पाय परत हे झालं तर. छान वाटलं एकदम. पण मामीची आता म्हणजे बबन होता ना तेव्हा जरा वेगळं वाटायचं ना एकदम. बिचारा अचानक त्याचं पण असं झालं ना वाईट एकदम. मामीला पण मामी आता 2-3 दिवसापासूनच यायला लागले ना. ती पण येत नव्हती. एकदम दुःखी. तिला पण एकट्याला जमत नाहीये. म्हणजे मामाची कसं आपलं एक आधार होता ना मामाचा तिला. लाईफ मस्ट गो ऑन. काय आता तिला आठवण काढली तर एवढी रडते. नुसतं आपण एवढं बोललं बबांची आठवण येते. झाली सुरुवात मग रडायची एकदम हे होतं ना. हेल्पलेस आणि आपलं मेन सवय एवढ्या वर्षांची आणि एकदम अचानक आपलं लाईफ पार्टनरच नाहीये म्हणजे. चांगल्या आठवणी ऑल ऑफ अ सडन होतं ना ते. सो आणि ते कसं आहे सकाळी उठलं का कसं दोघं एकत्र एकदम सगळीकडे असेल तर दोघं एकत्र जायचे ना. एवढ्या वर्षाची त्यांना सवय होती एकदम. आणि आता असं एकदम अचानक एकट्याने आता काम करणं पण तिला जमत नाही ऍक्च्युली. तर मी तिला खूप धीर देते. मी म्हटलं ठीक आहे आमच्याकडे पण म्हटलं बघ. तिला बोलले आता आम्हाला पण 24 वर्ष होतील म्हटलं. खूप समजवते तिला मी. आता नुसतं एवढं म्हटलं बबनची आठवण येते तर नुसतं ती झाली एकदम रडायला लागली. काय बोलते? अरे मी पण हाच घालणार होती. मग घालायचं ना. दांडवले झालो असतो आपण. आणि मी फक्त नंतर काय ते झालं आणि नको जाऊ दे सध्या. हा काय बोलतो का नंतर चिडवतो काय लेक्साईड कॅफेलाच जाणार ना. लेक्साईड कॅफे आपल्यावर इट्स सो इन्सल्टिंग. मी म्हटलं मी काहीही करीन. नाही ऑफकोर्स लेकसाईड कॅफे इज ऑल टाइम फेवरेट. बट ते कधीतरी लास्ट ऑप्शन म्हणून ठीक आहे. जेव्हा कुठे सगळं बंद आहे तर लेकसाईड कॅफे. नाव वी हॅव प्लेंटी ऑफ टाइम. म्हटलं माधवी रत्नाचं एकदम छान प्रकारे एकच बोलणं झालंय. कुठे पण जाऊ पण पनवेल आणि निपण सोडून जाऊ. नाही फॉर शुअर. शोधलंय. आता चिडवतोय गोणीदा राबा. मला कॉमन झालं रे. दॅट इज नॉट अवर ऑप्शन. रेदर इट वॉज नेव्हर अवर ऑप्शन. असं नाही चिडवायचं यार. बघ तर आता लेक्चर कॅफेला मी सांगते या वर्षाची आता कुठली बिजी करायची नाही. भीशी नको करू. पण मी तर असतेच तिथे रे. माझा फेवरेट आले गोंडस. काय दिलं तू? वरती छान केलं आपण थंडीत वरती जाऊया. ओके सो आमचा आज डिनर डे आउट आहे उन्नती आणि सिद्धेश द शेफ ह्यांच्या बरोबर.
लोक म्हणतील अरे काय शेफ आहे आणि खाणे गाव ए छान बनवतो प्लीज. सिद्धेश खूप छान जेवण बनवतो. बनवतो छान. मी मटण खाल्लेलं आहे. मी तुझ्या चकल्या पण खाल्ल्या आहेत. चकल्याच केलेल्या ना? काय केलेलं तू? मी काय खाल्लेलं याचं? लाडू. सर जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर अजिबात देऊ नका. तेवढा वेळ नाहीये. फक्त वेळ नाहीये आमच्याकडे. तेच मी बोलत होते. नाही ती कोण आहे? ए हिचं नाव काय? मी कोण आहे बाबू? नॉटंगी करतो रे. कुठे? लोगो परेलला एक असं रेस्टॉरंट आहे जिथे यू विल फील लाईक अ स्वित्झर्लंड आलात तुम्ही. अँड देअर यू हॅव टू कंपल्सरी टेक अ शॉल और अ स्वेटर. यू हॅव टू कॅरी इट फॉर म्हणजे असं घेऊनच जायचं. नाही देतात पण. सो दे प्रोव्हाइड अस विथ शॉल. कारण तिथे ऍक्च्युली तेवढी थंडी आहे आणि ते थंड जागेवर वी कॅन एन्जॉय अवर फूड. सुपर एक्साइटेड कारण फोटोजमध्ये प्लेस खूप चांगली दिसत होती. लाईक नेक्स्ट लेवल प्लेस दिसत होती. काय बोलले? मला पाहिलं होतं. हिला माहितीच नाही. काय माहिती? आपण डिस्कस थोडी झालेलो. मुंबईचे वाईफ झाले. वी आर इन चेंबूर, द हार्ट ऑफ मुंबई. एक नंबर आहे. व्हॉट्सअपचा मी तुला पाठवते. ती सगळी तुझी लिस्ट आहे अख्खी. तुला जे पाहिजे ते मागवते. येणं म्हणजे छान वाटते गोष्ट आम्हाला. हे बघ काय करणार आहे काका. हा नाही ऍक्च्युली नाही टिश्यू होता. एडिबल कसा पण त्याला पूर्ण हे झालं. ते मेल्ट झालं. टिश्यू एडिबल टिश्यू असतो. शुगर टिश्यू अगं सेम टिश्यू सारखा दिसत होता. पण हे बघ हिनी चालू पण नाही. सू आपल्याला जास्त खायचं नाहीये नाही सू. नाही नाही एकदम थोडं. गोडवाला नाहीच. आणि कसं होतं माझ्या नवऱ्याने एवढी छान जागा शोधली. अप्रुव्हल कोणी दिला? काय का ए माझ्याशिवाय थोडी पुढे जाणार तो. छान होतं. टाइम मिळाला तर आपण असं प्लॅन डिपेंड करू शकतो. टाइम वर डिपेंड. टाइम सगळं टाइम पण वर्थ होतं जाणं. यम होतं. अमेझिंग वाईब्स. चला भेटूया. बाय. 7 त्याला पण असं काहीतरी मस्त शोधून ठेवा. पण मी येते आता थोड्या दिवसात घरात. छान बनव पाणीपुरी. नको मला पाणीपुरी दुसरं काहीतरी बनवेल. बघितलं तुझा नवरा. बघितलं का?